यवतमाल जिले में किसानों की बैंक के नाम से पहचानी जाने वाली जिला मध्यवर्ती सहकारी बैंक भर्ती प्रक्रिया और अनियमितताओं के आरोपों के कारण विवादों में आ गई। विधायक बालासाहेब मांगुलकर के एक प्रेस कॉन्फ्रेंस कर बैंक पर गंभीर आरोप लगाए, लेकिन बैंक के अध्यक्ष मनीष पाटिल ने इन सभी आरोपों को सिरे से खारिज कर दिया। पाटिल ने बताया कि बैंक में कुल 860 पद स्वीकृत है, जिनमें से फिलहाल 508 कर्मचारी कार्यरत है और भर्ती प्रक्रिया आयुक्त की अनुमति से हो रही है। उन्होंने यह भी स्वीकार किया कि सरकार से अब तक 450 करोड़ रुपए का फंड नहीं मिला है, जिससे बैंक की आर्थिक स्थिति प्रभावित हुई। हालांकि पाटिल का दावा है कि यह फंड मिलते ही एनपीए में कमी आएगी। उन्होंने जनता से अपील की है कि जनता झूठी अफवाहों पर विश्वास न करे। निश्चिततेने वाढलेला आहे, परंतु याच्यामध्ये शासनाने जे 2019 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचं कबूल केलं होतं। ती रक्कम जवळपास 450 कोटी रुपयाच्या वर आहे। ती अद्यापही या बँकेला मिळालेली नाही आणि 21 महिन्यानंतर हे रक्कम जी आहे ती एनपीए मध्ये जाते। त्याच्यामुळे एनपीएचं प्रमाण वाढलेलं आहे। निश्चितच ही रक्कम बँक शासनाने आम्हाला दिल्यानंतर ती एनपीएचं प्रमाण कमी होईल। ही नोकर भरती आयुक्तांच्या परवानगीनेच आम्ही चालू केलेली आहे। आयुक्तांना आम्ही परवानगी मागितली, त्यांनी 267 लोकांपैकी 133 लोकांची परवानगी आम्हाला दिली आहे। सरकारच्या नियमानुसार, निकषानुसार, धोरणानुसारच ती नोकर भरती दिलेली आहे आणि त्यांनी ज्या संस्था दिलेल्या होत्या आम्हाला नोकर भरतीच्या संदर्भामध्ये, त्या 7 संस्थांपैकीच ही एक संस्था आहे ज्या संस्थेला आम्ही काम दिलेलं आहे आणि ही नोकर भरती शासनाच्या नियमानुसार, निकषानुसार आणि पारदर्शक होईल इतकं मी या प्रसंगी सांगू शकतो। त्यात का तथ्यहीन आरोप त्यांनी बरेचसे केलेले आहे की बँकेचा पगार द्यायची कॅपॅसिटी नाही किंवा हे नाही। आमचा जो बँकेचा खर्च आहे तो आम्हाला 2% करता येतो। तो आज 1.49% आमच्या बँकेचा खर्च आहे। अजून 50% आमच्याजवळ स्कोप आहे आणि यातले जे कर्मचारी आहेत, जे कंत्राटी आहेत, हे 11 महिन्यानंतर मुख्यमंत्रीमधले 6 महिन्यानंतर जाणार आहेत। तर आम्हाला 509 लोक असताना ही बँक 860चा स्टाफिंग पॅटर्न आहे, तर 509 लोक असताना बँकेची वसुलीवर याचा परिणाम होतो। यांना कंत्राटी लोकांना आम्हाला जबाबदारीचे कामं यांना देता येत नाही, वसुलीसाठी यांना आम्हाला पाठवता येत नाही, अशा बरेचशा रिस्ट्रिक्शन्स आहेत। त्याच्यामुळे ह्या ज्या बँकेला कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची गरज आहे, जेणेकरून बँकेचा एनपीए कमी होईल, बँकेच्या डिपॉझिट्स वाढतील आणि आम्ही जास्तीत जास्त सेवा शेतकऱ्यांपर्यंत, आमच्या सभासदांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकू आणि त्यांना चांगल्यात चांगली सेवा देऊ शकू।